आणि जे माझ्या बाबतीत ना तेच माझ्या सुधाकरच्या बाबतीत पण आहे. हा तुम्ही आहे ना काल त्याच्या अंगावर असं धावून जायला नको होतं बरं का. हा आणि मी काय म्हणते अहो आता म्हणजे सुधाकरचं कसं आहे ना का तो फक्त त्याची ड्युटी करत होता. हा आणि म्हणून तो गोपाळला घेऊन गेला. आता गोपाळनं काही केलं असेल म्हणूनच तर त्याला सारखे घेऊन जातात ना. गोपाळ घ्या गोपाळ गोपाळकडे बघा जरा. गोपाळ मी ते सांगत होते का सुधाकरनं कर्तव्य म्हणून तुला अटक केली घेऊन गेला पण बाई गोपाळनं मनात काही ठेवलं नाही. तो भावाला समजून घेतोय प्रेम करतोय नाही का. आणि हे त्यांना काहीच कौतिक नाही बघणार रे. छोटी आई बाज झाला माझं कौतुक. आप्पा येतो मी. गोपाळ थांब. हे बघ गोपाळ तू कुठं बी जाऊ नकस नाही तर तो जामकर आहे ना विनाकारण तुला पोलीस स्टेशनात घेऊन जाईल. हे बघ गोपाळ येळकाळ काही चांगली नाही. 2-4 दिवस दुकान जरा बंद ठेव आणि घरातच थांब. आप्पा तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय बरं का मला. तुम्हाला नकार बी द्यायचा नाही मला पण काय घरात कशाला थांबू नये मी. जर का मी घरात थांबलो तर बाहेरच्या लोकांना असं वाटेल मीच काहीतरी केलंय. आणि मुळात आपण काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला आई. काय टेन्शन घेऊ नको काय होणार नाही मला. आप्पा हाय दुकानात. आई ओ आजी अहो रस्त्यात का थांबलाय. अहो मारायचं काय गाडी खाली. गोपाळणार आहे तू. हा ठीक आहे चिठ्ठी काय लिहिलं ह्याच्यात. आता मला काय माहित पोरा मला काय वाचा येतोय वय. आपण दिली कुणी मला का देत आहे. आला एकला गेला एकला माती मंदी बांधला खोपा गुंतला जीव मातीत खेळे मातीत जाय मातीत मातीतून उगवलं झाड वटवृक्ष त्याचं नाव पारंब्यावर पसारा खाली मातीत लक्ष्मीचा निवारा. मातीतून झाड उगवलं वटवृक्ष त्याचं नाव. वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड. मातीतून उगवलं झाड वटवृक्ष त्याचं नाव पारंब्यावर पसारा म्हणजे बरोबर वर पारंब्या वडाच्या झाडाला असतात. खाली मातीत लक्ष्मीचा निवारा. काय लिहिलंय हे काय कोड आहे का. मातीतून उगवलं झाड वटवृक्ष त्याचं नाव पारंब्यावर पसारा खाली मातीत लक्ष्मीचा निवारा. मातीत लक्ष्मीचा निवारा. निवारा मातीत कोण राहतंय. म्हणजे जमिनीच्या खाली पैसे तर